आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःचं डोकं वापरा. येस, आपण आपलं आयुष्य जगताना बऱ्याच वेळा आपण आपलं स्वतःचं डोकं न वापरता कोणी दुसऱ्याने सांगितलंय त्यामुळे काही गोष्टी करायला घेतो किंवा करतो आणि मग आपण पस्तावतो. आणि त्यावेळी काय होतं की आपल्याला ह्यांनी सांगितलं किंवा ह्याने सांगितलं म्हणून मी केलं आणि म्हणून मला त्याचे परिणाम भोगावे लागतात असं आपण जबाबदारी झटकतो. त्यापेक्षा आपला निर्णय असो किंवा समोरच्यामुळे आपण कोणामुळे घेतलेला असो त्या परिणामांची जबाबदारी आपल्यालाच स्वीकारायची आहे. पण आजचा आपला विषय तो नाही. आपला आजचा विषय आहे की आपण आपलं स्वतःचं डोकं वापरलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये आपलं स्वतःचं हे डोकं वापरलं गेलं पाहिजे. कारण का आयुष्यातले बऱ्याचदा खूप महत्त्वाचे प्रश्न, जसं काही शैक्षणिक अभ्यासक्रम निवडायचा असेल, 10वी झाल्यानंतर कुठल्या क्षेत्रात जायचं असेल किंवा त्याच्याही नंतर मग नोकरीसाठी म्हणा किंवा बिझनेस करायचा असेल किंवा ते करायचा की नाही करायचा, लग्नानंतर मुलं बाळं, ह्या अशा बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरासाठीही आपण आपलं स्वतःचं डोकं न वापरता बऱ्याच वेळा दुसऱ्यांचं डोकं वापरतो आणि मग पुढच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यावेळी आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही सल्ले घ्या, तुम्ही अनुभवी लोकांचं जे काही आहे पण तेही घेताना फार सिलेक्टिव्ह राहा. 10 जणांना विचारायला जाऊ नका. मोजक्याच 3 ते 4 लोकांशी, ज्या क्षेत्राशी निगडीत असतील त्यांच्याशी चर्चा करा. म्हणजे त्या प्रश्नाशी निगडीत बाबा हे मला व्यवस्थित सल्ला देऊ शकतील किंवा चांगली माहिती देऊ शकतील आणि त्याचा मला माझ्या निर्णय घेण्यामध्ये मदत होईल, हे लक्षात घेऊन त्यांच्याशीच फक्त चर्चा करा. अगर जास्त जणांशी केलं तर तुम्ही कन्फ्यूज होणार, तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाहीत. आणि मुळातच मला असं वाटतं की तुम्हाला जे स्वतःला पहिल्यांदा जे उत्स्फूर्त मन जे सांगतं आणि हे नक्की सांगतं, तुम्ही जर स्वानुभव घ्या, तुम्हाला काही गोष्ट एखादी आयडिया सुचली असेल, कल्पना सुचली असेल, त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला एक तो ओळखता आला पाहिजे क्षण की आपल्याला नक्की आपलं मन काय सांगतंय. एकदा ते क्लिक झालं, ते येस और नो येस असेल तर येस, फक्त थोडंफार आपल्याला अजून काही अनुभव घेण्याच्या दृष्टीने, पक्का निर्णय घेण्याच्या दृष्टीने तुम्ही जर चर्चा केली तर चांगलं आहे. पण त्यातही तुम्ही जर चुकीच्या लोकांबरोबर चर्चा केली तर त्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं. कारण का तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता आणि जर तो निर्णय बदलला तर तुमचं जे पुढे काही चांगलं होणार असेल त्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप होण्याची पाळी येऊ शकते. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याला यावर चिंतन करायचं की आपण आपलं डोकं कुठल्याही गोष्टीमध्ये पहिलं वापरलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी मग ती स्वीकारायची आहेच आपल्याला, ते तर आहेच. पण म्हणून चांगल्या मोठ्या प्रश्नांमध्ये आपण जर दुसरं कोणीतरी काहीतरी सांगतंय, दुसऱ्यांना काय वाटतंय आणि त्यांनी सांगितलंय किंवा ते असं करायलाच हवं किंवा पूर्वापार पण काही गोष्टी चालत आल्या आहेत म्हणून काही गोष्टी आपण करायच्या, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. स्वतःच्या मनाला, स्वतःच्या मेंदूला जर ते विश्वास वाटला, व्यवस्थित वाटलं तरच ते आणि ते करा. नाहीतर म्हणून पूर्वापारांगात काही आहे, चाललं आहे किंवा तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये काही करण्याचं तुमची इच्छा नाही आहे पण कोणीतरी तुम्हाला सांगतंय की ते केलं पाहिजे, असं केलं नाही तर असं होऊ शकतं. म्हणजे ह्या पूर्णच गोष्टी आहेत. मला तेच म्हणतं की आपल्याला ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपलं स्वतःचं डोकं वापरता आलं पाहिजे. कोणी दुसरं सांगतंय म्हणून करू नका. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.